महाराष्ट्राच्या पावनभूमीत भक्तीचे अनेक चमत्कार घडले, पण आदिशक्ती आणि अवतारी पुरुषाची ही भेट इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी कोरली गेली आहे। ही केवळ एक भेट नव्हती, तर ते शक्ती आणि भक्ती यांचे अद्वैत होते। गडाच्या पायथ्याशी जेव्हा मामा आपल्या लवाजम्यासह आणि मेंढ्यांच्या कळपासह पोहोचले, तेव्हा साऱ्या तुळजापूर नगरीत एक विलक्षण चैतन्य पसरलं होतं। मामांच्या खांद्यावरची ती काळी घोंगडी आणि हातातील काठी जणू साऱ्या विश्वाचा भार पेलत होती। भक्तांच्या मुखातून होणारा बाळूमामाच्या नावानं चांगभलं हा जयघोष डोंगराच्या दऱ्याखोऱ्यात घुमत असतानाच एक अद्भुत चमत्कार घडला। मामांनी जेव्हा मंदिराच्या दिशेने पाऊल टाकलं, तेव्हा तिथल्या वातावरणात एक अनामिक शांतता पसरली। मंदिरातले नगारे वाजू लागले, शंखाचा ध्वनी दुमदुमला आणि गाभाऱ्यातून एक अतिशय तेजस्वी धगधगता प्रकाश झोत बाहेर आला। उपस्थित असलेले भक्त, सेवेकरी आणि पुजारी क्षणभर स्तब्ध झाले। त्यांच्या डोळ्यांसमोर साक्षात आई तुळजाभवानी उभी होती। ज्या आईच्या दर्शनासाठी हजारो भक्त रांगा लावतात, ती जगदंबा आज स्वतःच्या लेकरासाठी, आपल्या बाळूसाठी सिंहासनावरून खाली उतरून धावून आली होती। मामांच्या चेहऱ्यावरचं ते निरागस हास्य आणि आईच्या डोळ्यांतलं ते वात्सल्य, हा सोहळा पाहण्यासाठी देवही आकाशातून पुष्पवृष्टी करत असावेत। मामांनी भक्तीने ओतप्रोत भरलेलं ते चांदीचं ताट पुढे केलं। त्यातली ती नऊवारी साडी, तो खण आणि ते श्रीफळ जणू केवळ वस्तू नव्हत्या, तर मामांनी अर्पण केलेला आपला सर्वस्व भाव होता। आईने तो स्वीकारला आणि मामांच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला। त्या क्षणी भक्त आणि भगवंत यांच्यातील अंतर कायमचं मिटलं होतं। या दिव्य भेटीने गडावरचा कण अनकण पावन झाला होता। तिथे जमलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते, कारण त्यांनी आजवर फक्त पुराणात ऐकलेली देवाची माया प्रत्यक्षात अनुभवली होती। मामांनी तिथे उपस्थित भक्तांकडे पाहून अत्यंत खोल अर्थाचे शब्द उच्चारले। ते म्हणाले, अरे देव कुठं लांब नाही, तुम्ही त्याला दगडात शोधता, पण तो तुमच्या श्रद्धेत वसलेला आहे। आईला भेटायला लांब जावं लागत नाही, फक्त अंतरातून हाक मारता आली पाहिजे। तुमची भक्ती जर दुधासारखी निर्मळ असेल, तर ही जगन्माता स्वतः तुमच्या झोपडीतही येईल। त्या दिवशी तुळजापूरच्या गडावर नुसती गर्दी नव्हती, तर तिथे भक्तीचा महासागर लोटला होता। मामांच्या शब्दांनी प्रत्येक भक्ताच्या काळजाचा ठाव घेतला। त्या क्षणापासून लोकांची श्रद्धा अधिकच दृढ झाली। मामांच्या पावलांनी जिथे स्पर्श केला, ती माती भक्तांनी कपाळी लावली। ती रात्र तुळजापुरात भक्तीच्या जागराने साजरी झाली। मामांनी दाखवून दिलं की जेव्हा एखादा आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो, तेव्हा निसर्गही त्याच्यापुढे नतमस्तक होतो। आज अनेक वर्षे उलटली, पण आजही जेव्हा एखादा भक्त खऱ्या अंतकरणाने मामांना हाक मारतो, तेव्हा त्याला या दिव्य भेटीची अनुभूती आल्यावाचून राहत नाही। बाळूमामांनी आपल्या साध्या, सात्विक आणि कष्टकरी जीवनातून जगाला हाच भक्तीचा महामंत्र दिला की सेवा हीच खरी भक्ती आहे। आजही आदमापूरच्या त्या पवित्र भूमीत आणि प्रत्येक भक्ताच्या हृदयात बाळूमामांचा वास आहे। ही कथा आपल्याला सांगते की जिथे निस्वार्थ भक्ती असते, तिथे देव स्वतःहून भेटीसाठी व्याकुळ होतो। बाळूमामाच्या नावानं चांगभलं। ही कथा मनाला स्पर्शून गेली असल्यास लाईक नक्की करा। कॉमेंट बाळूमामाच्या नावानं चांगभलं कमेंटमध्ये लिहून आपली श्रद्धा व्यक्त करा। सबस्क्राईब बाळूमामांच्या अशाच सत्यकथा आणि चमत्कारांच्या माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका।